राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनाने केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नव्हता त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आता लाडक्या बहिणींचा जो हप्ता रखडलेला होता त्यासाठी GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ज्या बहिणींचे मार्च एप्रिल हप्ता बाकी होता त्यांना 3000 रुपये मिळणार आहे आणि ज्या बहिणींचे मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता बाकी होता त्या बहिणींना मात्र 4500 रुपयाची रक्कम आता जमा होणार आहे। केवायसीसाठी सुद्धा काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल सुद्धा अपडेट आलेली आहे। लवकरात लवकर त्याबद्दल सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु ज्या बहिणी पात्र होत्या पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होत नव्हता त्या बहिणींसाठी हा निधी वर्ग करण्यात आला आहे। संबंधित GR प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे।